मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण चालू आहे शीड होड्यांच्या स्पर्धेसाठी। काल पण गेलेलो, काल आपला 4था नंबर आला। टोटल 32 होड्या असतात, त्यामध्ये आपला 4था नंबर आलेला। आज पण चाललो आहे, आज बघू आपला कितवा नंबर ते। आज आपण डायरेक्ट शीड होडीमधून शूट करणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। नक्कीच आज व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। चला भेटू डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर। आपली होडी खाडीमध्ये घेऊन जातात। आपली होडी एक राऊंड प्रॅक्टिससाठी मारू, कारण की आपण बिना प्रॅक्टिसने येतो रोज। आज एकदा प्रॅक्टिस करून बघू। एकदा प्रॅक्टिस करून बघू कसा काय जमते आपल्याला। सगळ्या होड्या तयारी चालू आहे सगळ्यांची। अजून स्पर्धा स्टार्ट नाही झाली, आपण एक राऊंड मारायला चाललोय, जेणेकरून वाऱ्याचा आपल्याला अंदाज येईल। तो समोर बघताय तो सौसे माता मंदिर आहे। काल यात्रा होती, त्यानिमित्तच आज शीड होड्यांच्या स्पर्धा आहेत। पब्लिक पण जमा होत चाललाय आता बऱ्यापैकी। या साईडला आपल्या होडीचा शेड सेट करतात, या साईडला किनाऱ्याला आलोय आणि होडी सारखी बघतोय हाय काय। देखा जरा अशी लेवल नाही घ्या, आता लेवल नाही घ्या, एकदम जिटांशी नको घेऊ। या सैल सर उलट शेर यार ये दे यांचं ते काय चाललंय वा कर पलटी परत। तर बघू शकता आपण एक प्रॅक्टिससाठी राऊंड मारलाय। मस्त अंदाज घेण्यासाठी आपण एक राऊंड मारलाय, जेणेकरून आपल्याला वाऱ्याचा अंदाज समजेल। कारण की आज वारा भरपूर कमी आहे। कालचे दिवस खूप जास्त होता वारा, पण आज वारा खूप कमी आहे। त्याच्यामुळे वाऱ्याचा अंदाज घेण्यासाठी आपण एक राऊंड मारलाय। दुसरी होडी बघू शकता आपल्या साईडला आहे, ती किती स्लो चालली, कारण की त्यांना वाऱ्याचा पूर्णपणे अंदाज आलाय नाही। फक्त एक प्रॅक्टिस घेतली, बऱ्यापैकी जमलाय। आणि आपल्या मित्राची होडी या साईडला तयारी करते। इथे गेल्या वर्षी फलटीची वालावाड्याची स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आलेला, पण यंदा हाय का नाही ती स्पर्धा? दुसरा नंबर आलेला फायनल। काम 25 आम्हाला तुम्ही हरित आहो, दुसऱ्या बोटी मानताना येतान म्हणून आम्ही हरताव। नशीब अर्धा बाबागिरी अर्धी, असाच चाललाय, असा वाटायला लागलाय सगळा। चला आता भेटू डायरेक्ट स्पर्धा चालू झाल्यावर। तर आपला पहिला राऊंड बी ग्रुप मध्ये 2 नंबरला होते, सध्या तरी 1 नंबरला चालली। ह्या ग्रुप मधून 2 होड्या फायनल ग्रुप साठी सिलेक्ट होतील। मस्त स्पीड मध्ये चालली आपली होडी। अरे फर्स्ट त्यांची काय गरज आहे चालायची? जो होडीचा तांडील आहे त्याला एक्सपिरियन्स असणे खूप गरजेचं असते। यामध्ये कधी शीड सैल ठेवायला लागते, तर कधी शीड एकदम घट्ट पकडायला लागते। त्याचा अंदाज असणे खूप गरजेचं आहे। अरे म्हणून बघू शकते आपली 1 नंबरला चालली आणि ह्या साईडून होडी आली ती 2 नंबरला आहे। एकदम मस्त स्पीड मध्ये चालली। आणि हे समोरून जे दुसऱ्या बोटी जातात लहान, ते पूर्ण पाणी हलवतात, त्यामुळे आपल्या होडीची पूर्णपणे दिशा बदलू शकते। आपल्याला जायचं आहे त्या बाजूला न जाता दुसऱ्या बाजूला होडी जाऊ शकते। तुम्ही बघू शकता आपल्या होडीचं तसंच झालंय आता, कारण की समोरून बोटी गेल्या, ते गेल्यामुळे पूर्ण पाणी हल्लंय तिथला आणि आपली होडी साईडला गेली। पण आपण वेळेत योग्य तो निर्णय घेतला। तर मंडळी, आपण दुसऱ्या गटात 2 नंबरला होतो, पण आपला पहिला नंबर आला। आता डायरेक्ट आपण क्वालिफाय झालोय फायनल साठी। तर
डायरेक्ट आता फायनलच्या लाईनीजवळ जाऊ आणि तिथे गेल्यावर भेटू डायरेक्ट. तर चला फायनलला. तर आता आपण चाललोय फायनल लाईन जवळ, जिथून होड्या आपल्या सुटणार आहेत तिथे चाललोय. मोठमोठे गार केले. या साईडला फायनलचे ओढे लाईनीत लागलेत. आता आपल्या आता 4 नंबरला ओढे आहे. मगाशी 2 नंबरला होते, आता 4 नंबरला. आता सगळी लाईनीत लावायला सुरुवात केली. आपला शीड बघू शकताय. घाई नको करू. कोण घाई नको करू. पुरा कोण घाई नको करू. देखा घोस लागू. देखा वाटण झालं पण चांगली घ्या. देखा बांधन घ्या. घ्या एकदम हार घ्या. घुसवा हार घ्या. घोस देखा. देखा चालले झालं पण यांच्या आधी. नाही जाऊ दे आपण आणखी जाऊ दे. वाटायचं होते. असू दे आता बुरालो. एकदम शिडा वर्ष नको घेऊ. लोट टेस्ट करते हे काढता गोंड घुसलेला. आम्ही काय लोट आपण हार मारून घ्या. यार शिरा हार पारा. करू हे हाईत हात टाकलं नो बांधा. इधर पलटी करता है पानी. इधर उधर याला काढता. गमत नाही. देखा घुसले. काय करायचं तुम्हाला. या नाही लेव. चंगा साल मध्ये साप सोड.
दादा शिर लागेल दादा. हात धर हात धर हात धर. जाऊ दे सुकार जाऊ दे हात धर. माचान नव्हता मारला पाहिजे. आईला घोष सोडून आईले असती तर टाइमपास झाला. आणि होडी आधी सुटले अर्धे लेट सुटले का हाय. तर मंडळी फायनली स्पर्धेवरून घरी आलोय. आज पण आपला भरपूर बॅड लक होता. पहिल्या राऊंडमध्ये आपण फर्स्ट आलेलो आणि फायनलसाठी क्वालिफाय झालेलो. आणि जेव्हा फायनल राऊंड चालू झाला तेव्हा आपल्याकडून पण जरा चुकी झाली होती आणि नंतर पण आपण कवर केलेला. आणि पण दुसरी होडी मध्येत आली तेव्हा त्याच्यामुळे आपला आज पण नंबर गेला आहे. आज पण आपला 4था नंबर आला. पण 4थ्या नंबरला कायच नव्हता. 1, 2 आणि 3च नंबर होती. तर आता आपल्याला नेक्स्ट इयरची वाट बघायला लागेल. तर आजची स्पर्धेची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.